माहीत आहे का, जर तुमची काही स्वप्न अजूनही अपूर्ण असतील तर कदाचित तुम्ही इतरांपेक्षा जास्त श्रीमंत आहात. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. कारण पूर्ण झालेली स्वप्न काही क्षणांचा आनंद देतात, पण अपूर्ण स्वप्न रोज सकाळी उठण्याचं कारण देतात. काल रात्री गच्चीवर उभी राहून मी आकाशाकडे पाहत होते. आकाशात अर्धा चंद्र होता. ना तो पूर्ण होता ना त्याच्याकडे पौर्णिमेचा तेज होता. तरीही तो इतका सुंदर वाटत होता की नजर त्याच्यावरून हटत नव्हती. आणि तेव्हाच मनात एक विचार चमकून गेला. कदाचित निसर्ग आपल्याला रोज शिकवत असतो का, की सुंदर असण्यासाठी पूर्ण असणं गरजेचं नसतं. अर्धा चंद्र सुंदर असतो, अर्धवट लिहिलेली कविता सुंदर असते, अपूर्ण राहिलेली प्रेम कहाणी सुंदर असते, आणि अजून पूर्ण न झालेली स्वप्न सुद्धा सुंदरच असतात. कारण त्यांच्यात आशा जिवंत असतो, उद्याची शक्यता जिवंत असते. जे मिळालं आहे त्याची सवय होते, पण जे अजून मिळालेलं नाही तेच मनाला सतत पुढे चालत राहण्याची ताकद देतं. कधी कधी आपण दुःखी होतो कारण आपलं ध्येय अजून दूर असतं. पण विचार करा, जर सगळं आजच मिळून गेलं तर उद्या जगण्यासाठी नवीन कारण उरलं असतं का? जीवनाची खरी मजा शिखरावर पोचण्यात नाही, तर त्या शिखराकडे चालत राहण्यात आहे. म्हणून जर आज तुमच्या हातात काही गोष्टी नाहीत, जर काही स्वप्न अजून अपूर्ण आहेत, जर काही इच्छा अजून मनाच्या कोपऱ्यात शांतपणे वाट पाहत आहेत, तर निराश होऊ नका. प्रत्येक पौर्णिमा कधीतरी अर्ध्या चंद्रापासूनच सुरू झालेली असते. कारण अपूर्ण स्वप्न म्हणजे आयुष्याने दिलेली शिक्षा नाही, ती अजूनही तुमच्यावर ठेवलेली आशा आहे. कारण अपूर्ण असणं ही शेवटची ओळ नाही, ती एका सुंदर नव्या अध्यायाची सुरुवात असते.